मोठा मुलीचा मुलगा, मॅडमचा मोठा नातू. व्हिडिओ कर चालू. मी माझ्या वयाच्या 1 वर्षापासून मी माझ्या आजी आजोबांजवळच वाढले. माझ्या आजी आणि आजोबांचाही जास्त सहवास लागला आहे आणि या कार्यक्रमात मी त्यांची थोडी उणीव असते. जोगदम सरांनी बऱ्याच आठवणींना उजाळा दिला तेव्हा मला माझ्या आजोबांची थोडीशी उणीव भासली. मॅडमबद्दल बोलायला झालं तर मी आजी कधी बोललोच नाही, मम्मी बोलतो. माझ्या पहिली बालवाडीपासून ते माझे 10वीपर्यंत मी इथंच राहिले आणि हायर एज्युकेशनसाठी मी इथून बाहेर पडलो. मला शाळेत जाण्यासाठी उठवण्यापासून ते माझं आल्या शाळेतून आल्यानंतर आवडण्यापर्यंत सगळं आजी बघत होती, मम्मी बघत होती. शाळेतमधल्या ब्रेकमध्ये जेवणापासून ते आल्यानंतर अभ्यास करेपर्यंत सगळं मम्मीने बघितलं, मॅडमने बघितलं. आता 2-3 भाषण झाले. कोणीतरी म्हटलं की मॅडमच्या कार्यकाळात एक विद्यार्थी म्हणून राहण्याचं एक स्वप्न होतं, तसं माझंही स्वप्न ते स्वप्नच राहिलं आहे. मलाही मम्मी मुख्याध्यापक असताना जेव्हा मी स्टेटस बघतो, जेव्हा शाळेत ॲक्टिव्हिटी बघतो, ते बघता मलाही असं वाटत होतं की मी शाळेत असलं पाहिजे होतं, तेवढीच मला मज्जा वगैरे भेटली असते. सध्या वातावरण बघता खूप भावनिक झालं होतं, तर मी एक छोटासा किस्सा सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये आपले भगत सरांचा मेजर रोल आहे. मम्मीला आठवत असेल, मम्मी असली एकदा काय झालं होतं, ब्रेक झाला होता आणि काय होतं, मला जेव्हा आवडीची भाजी भेटायची तेव्हा मी मम्मीजवळ जेवायला जायचो, म्हणजे पूर्ण डब्बा फिनिश करता येईल. आणि जेव्हा मला भेटायची नाही तेव्हा मी एकटा बसून जेवायचो. एकदा आवडीची भाजी नव्हती आणि चपाती उरली होती आणि घरी आल्यानंतर आता मम्मी ओरडणार नाही जेवल्यावर. खाण्यापिण्याच्या बाबतीत आणि अभ्यासाच्या बाबतीत अजिबात लाड मम्मीने केला नाही. आणि चपाती उरली. आम्ही खूप लहान होतो, ॲक्च्युली मी 3री किंवा 4थीला असेल. चपाती खूप उरली. मग मला भीतीपोटी मी चपाती मी गुंडाळीने खिशात घातली आणि अशा स्पेसमध्ये गेलो जिथं कोणी मला बघणार नाही. आणि भगत सरांची एक सवय, भगत सर शेंगदाणे वगैरे खातात जेवण वगैरे झाल्यानंतर. ते मस्त थोडं व्ह्यू एन्जॉय करत होते, बाहेर थांबले होते. मोकळ्या स्पेसमध्ये मीही गेलो, खिशातली चपाती काढली. भगत सरांनी बघितलं. भगत सरांना वाटलं मॅडम नातवाला जेवायला देत नाही, चोरून खातो. भगत सरांनी लगेच मॅडमला सांगितलं. मॅडम आल्या, मला वाटलं आता भरपूर ओरडणार, पण तिथं आल्यानंतर त्यांना हे सगळं कळलं तर तेव्हा ते त्यांना हसू आवडलं नाही, ते हसत होत्या. पण मला नंतर समजावून सांगितलं आणि हा एक छोटासा किस्सा घडला ज्यामध्ये आपल्या भगत सरांचा मेजर रोल आहे. तर हा किस्सा मला आजही आठवणीत आहे. मॅडम सांगायच्याबद्दल झालं तर मला अभ्यासाबद्दल खूप फोर्स केला आहे आणि तेवढंच लाडही केला आहे, तेवढंच प्रेमही दिलं आहे. आता मी सध्या इथं नाही आहे, म्हणजे इथं राहत नाही मी. आता हायर एज्युकेशनसाठी बाहेर पडलं तर मला आजीजवळ राहावं असं अजूनही वाटतं आणि शाळेतही राहावं असं वाटतं. शाळेतही भरपूर मजा केली आहे. इथे सगळे साईडला त्याचे साक्षीदार आहेत, ग्रुप आहेत. प्राथमिक शाळा असो किंवा माध्यमिक शाळा असो. आणि अभ्यासाबद्दलही खूप स्ट्रिक्ट होत्या. जरी त्या माझ्या आजी असल्या तरी मला शाळेचा टायमिंग होता, आधी होतं 7 ते 12 आणि नंतर होता
12 ते 5 त्यामध्ये मला कधी आजी वाटल्या नाही. त्या मॅडमच होत्या वर्गात येऊन सांगणे शिक्षकांना की अभ्यास केल्यानंतर अभ्यास जर केला नाही तर मारा. त्या तिथं बरेचसे काही विद्यार्थी शाळेतून सगळे शिकून गेले. जर पालक आले आणि शिक्षकांना सांगितलं अभ्यास नाही केला तर मारा, तर नंतर काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती, अभ्यास नाही केला तर असे छोटेशा आठवणी आहे. मम्मींना मी